मात्र ती उलटली। त्याच्यानंतर त्यामध्ये काहीतरी 30 प्रवासी होते। त्यांना आता सध्या सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे व काही प्रवासी अजून देखील अडकलेले आहेत। आता आपण सध्या गेटवे ऑफ इंडिया या पोलीस चौकीच्या समोर आहोत। आपण पाहू शकतो की पोलीस त्या जे प्रवासी सुखरूप बचावलेले आहेत त्यांची आपण पाहतोय की त्यांची चौकशी करत आहे, त्यांची काळजी आहे, ती त्यांची विचारपूस करत आहे। मात्र हा अपघात कसा झाला याची पुष्टी अजिबात झाली नसली तरी देखील मात्र हा अपघात हा दुर्दैवी मानला जात आहे। आपण पाहू शकतो की पूर्ण या परिसरात पूर्ण बॅरिकेडिंग देखील लावण्यात आलेली आहे व काही प्रवासी जे वाचलेले आहेत आपण त्यांच्याशी देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मात्र जे प्रवासी आहेत ते सध्या घाबरलेले आहेत। मात्र हा अपघात का झाला याची पुष्टी अद्यापही स्पष्ट नाही आहे। आपण पाहू शकतो की पोलीस त्यांची नोंद देखील करत आहे। मात्र हा अपघात सगळ्यात मोठा मानला जात आहे, कारण की जे 30 प्रवासी होते ते अद्यापही त्यांना काही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेला आहे, तर काही अडकण्याची देखील शक्यता आहे। मात्र ही जी पुष्टी आहे ती आतापर्यंत आपल्याला समोर आली नसली तरी देखील मात्र हा अपघात सध्या मोठा मानला जात आहे। आपण पाहू शकतो की बॅरिकेड देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहे, पोलीसवाले आहेत। आपण पाहू शकतो की जे समोर आपले दिसत आहे कोट घालून हे जे आहे म्हणजे जो इसम दिसतोय हा देखील त्या बोटमध्ये होता व ते आपण त्यांच्या चेहऱ्यावरती देखील पाहू शकतो की घाबरलेल्या अवस्थेमध्ये आहेत। पोलीस त्यांची विचारपूस करत आहे आणि आपण पाहतोय की पोलीस त्यांची विचारपूस करत आहे। मात्र हा अपघात कसा झाला हे अद्याप अस्पष्ट असलं तरी देखील पोलीस या बांधवांची देखील काळजी घेत आहे। आपण पाहू शकतो की बघा पोलीस त्यांना पाणी देखील पाजत आहे व त्यांची विचारपूस करत आहे। मात्र आता काही वेळात इथे डीसीपी देखील येणार आहे। मात्र या अपघाताला जबाबदार कोण आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणी डीसीपी देखील आलेले आहेत, ते देखील या अपघाताची म्हणजे नोंद घेत आहे। मात्र हा अपघात कसा झाला याची ती सध्या आता चौकशी करत आहे। मात्र जे प्रवासी आहे जे वाचलेले आहेत ते आपण पाहतोय की ते घाबरलेल्या अवस्थेत आहे आणि काही अडकल्याची देखील माहिती समोर येत आहे। मात्र किती जण अजून अडकले याची पुष्टी आपल्याला सांगता येत नाही, मात्र काही अडकले असं देखील म्हटलं जात आहे। आपण पाहतोय की डीसीपी सध्या आलेले आहेत व ते सध्या जे बोट होती त्या बोटचे काही प्रवासी त्यांच्याकडून सध्या जाणून घेत आहे की नेमकं काय झालंय ह्याची माहिती सध्या ते जाणून घेत आहे। ही दोन दृश्य आपण पाहतो आहोत। गेटवे हून एलिफंटाला जाणारी एक प्रवासी बोट उलटली। तातडीनं ज्या ठिकाणी बोट उलटलेली होती कारंजा परिसरात त्या ठिकाणी मदतीसाठी इतर बोटी पोहोचलेल्या होत्या। कोस्टगार्डचं पथक पोहोचलेलं होतं। स्थानिक मच्छीमार बोटी सुद्धा रेस्क्यूसाठी पोहोचलेल्या होत्या। काही प्रवाशांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। या रेस्क्यू केलेल्या प्रवाशांना गेटवे ऑफ इंडिया परिसरात आणण्यात आलेलं आहे। आता या संपूर्ण प्रकरणी स्थानिक पोलिसांकडून सुद्धा तपास केला जातोय। मुळात ही बोट दुर्घटना घडली कशी, कारण या ठिकाणी प्रवासी वाहतूक सुरूच असते। ही दृश्य आपण पाहतोय। रेस्क्यू केलेल्या प्रवाशांना आता सुखरूपपणे गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात आणलं जात आहे। स्थानिक मच्छीमार असतील, कोस्टगार्डचं पथक असेल, जेएनपीटीचे काही त्या ठिकाणचं पथकं असतील, ही या सगळ्या रेस्क्यूच्या साठी मदत करतायत। स्थानिक मच्छीमार बोटी सुद्धा तातडीनं त्या ठिकाणी पोहोचलेल्या होत्या। तर यातल्या काही प्रवाशांनी लाईफ जॅकेट घातलेलं आहे असंही या दृश्यांमध्ये आपल्याला पाहता येत आहे। मात्र सगळ्या प्रवाशांच्या